शीतळ हेमंचळ वाशी नरगत वर्गत दुर्जन संवारुत्या संवारिम केदार करवीरा पाशी रत्नागिरीवर शोभे कैवल्यराशी जय देव जय देव जय जय केदारा दासा संकट वारा निवारा जय देव जय देव उत्तरीचा देव दक्षिणी आला दक्षिणे केदार नाम पावला रत्नासुर मरदून भक्ता पावला दास म्हणे तोर भाग्या लाभला जय देव जय देव जय जय केदारा दासा संकट वारा भुवनी वारा जय देव जय देव काशीचा देव दक्षिणी आला दक्षिणी दैत्याचा संहार केला भक्ता कारणे अवतार घेतला भैरव छत्रपाळ नामे पावला जय देव जय देव जय छत्रपाळा जय महिमा तुम्ही स्वामी दयाळा जय देव जय देव काळाचा काळ महाक्षत्रपाळ भक्ता संकटी पावे तत्काळ काळ भैरव तुम आघात महिमा तुमची कोणा ना कळे जय देव जय छत्रपाळा जय महिमा तुम्ही स्वामी दयाळा जय देव भैरव छत्रपाळा निर्गुणी राधा निर्गुणाचा पाळ त्रिशूळ तुमचा भक्ता संकष्टी पावे केशव राजा सर्वांगी दास विनमी तू तुझरा जय देव जय छत्रपाळा जय महिमा तुम्ही स्वामी दयाळा जय देव रवळेशा रवणाता केदार लिंगा चांग बला 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 हो चांग बला ज्योती भजनावे 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 चांग बला ज्योतिबाच्या नावाने चांग बला भैरवनाथाच्या नावाने चांग बला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम। महाराष्ट्राचे आद्य दैवत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा आणि कुलस्वामिनी आई तुळजा भवानी यांना विनम्र अभिवादन करून समस्त देसाई परिवार हुपरी सश्रद्ध सादर करीत आहे महान गाथा ज्योतिबाची आणि देसाई घराण्याच्या भक्ती श्रद्धा आणि सेवेची परंपरा दख्खनचा राजा ज्योतिबा। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कौरव आणि पांडव यांच्या सेना युद्धासाठी समोरासमोर उभ्या ठाकल्या असताना आप्तजनांच्या मोहामुळे संभ्रमित होऊन युद्धास नकार देणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी केलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता। गीतेमध्ये खुद्द परमेश्वरानंच असं सांगून ठेवलं आहे की ज्या ज्या वेळी धर्माचा क्षय होऊन अधर्माचं राज्य सर्वत्र निर्माण होतं तेव्हा असुरी शक्तींचा विनाश करून धर्माची पुनःस्थापना करण्याकरता परमेश्वर अवतार धारण करतो। श्री ज्योतिबा उर्फ केदारनाथ हे देखील परमेश्वराचेच अवतार मानले जातात। फार प्राचीन काळात कोल्हापूर हे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते। उत्तरेतील काशी
या पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षा देखील जवभर का होईना पण करवीरचे महात्म्य अधिक मानले गेले आहे. म्हणून या क्षेत्रास करवीर काशी म्हणूनही ओळखले जाते. अशा या क्षेत्री अंबा भवानीचे वास्तव्य होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे माणसाचे 6 शत्रू असतात. या षडरूपींचे स्तोम भविष्यात माजणार हे समजल्यामुळं देवीनं या क्षेत्राचा त्याग करून बद्री केदार येथे जाऊन राहणं पसंत केलं. भूमाता हीन दीन बनली आणि राक्षसांच्या अत्याचारातून आपली सुटका करावी यासाठी इंद्राला शरण गेली. इंद्रानं भविष्याचा वेध घेऊन भविष्यवाणी केली की लवकरच खुद्द बद्रीनाथ पृथ्वीवर अवतार धारण करणार असून त्यांच्या हातून या असुरांचा विनाश अटळ आहे. महालक्ष्मीने हिमालयी जाऊन पूर्ण ब्रह्म सनातन ज्योतिर्मय स्वरूपाला अवतार घेण्यासाठी विनवले. महालक्ष्मीच्या विनंतीवरून आणि पौगंड ऋषी व विमलांबुजा या उभयतांच्या ब्रह्मकल्प तपश्चर्येवर प्रसन्न होऊन अयोनी संभव 8 वर्षाच्या बटुरूपात चैत्र शुद्ध षष्टीयुक्त भानु सप्तमीला रविवारी ठीक सूर्योदयास केदारनाथ प्रगट झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश, अग्नी आणि रवी या पंचतत्वांनी हा अवतार घेतला होता. रंगानं सावळा, सूर्य तेज, नीलकमल डोळे, गळ्यात रुद्राक्षांची माळ, कानात कुंडले, पीतांबर नेसलेला, केसरी अष्टगंध लावलेला, चरणात शेषाचे वास्तव्य, हातात खड्ग, त्रिशूळ व अमृताचे पात्र असा हा हिमकेदार भक्तांच्या कल्याणाकरता अवतरला. या बालकानं जमदग्नी ऋषींच्या पासून संपूर्ण शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यांनी भैरव, सिद्ध, नाथ, कात्यायनी, योगिनी त्यांची अफाट सैन्य दले एकत्रित केली आणि तेथून भगवान केदारनाथ महालक्ष्मी व योगमायेसह असुरांवर चालून निघाले. सर्वात प्रथम या फौजेस रोखण्यासाठी रुधिरोद्धगारी वराह हा असुर चालून आला. गंगा नदीच्या तीरावर सौरभपुरी येथे भीषण युद्ध होऊन केदारनाथांनी तोरण भैरव या आपल्या सेनापतीच्या हाती वराहास ठार मारले. नंतर काशी क्षेत्री शिवलिंगाची स्थापना करून ते दक्षिणेस नर्मदा तीरावर येऊन दाखल झाले. रत्नासूर हा या सर्व असुरांचा नेता होता. त्यानं शरण येऊन अत्याचाराचा मार्ग सोडावा याबाबत शिष्ठाई करण्यासाठी केदारनाथांनी तोरण भैरवास पाठवले. दुर्दैवाने रुधिरोचन याने तोरण भैरवास आपल्या बाजूस वळवल्याने केदारनाथांनी प्रत्यक्ष श्री गणेशास शिष्टाई करण्याची विनंती करून आपले आक्रमण पुढे सुरू ठेवले. जेजोरी प्रांतात त्यावेळी मणिभद्र, मल्लभद्र, अवंदासूर, रुद्रासूर इत्यादी राक्षस प्रबळ झाले होते.
लढाई होऊन मार्तंड भैरवाने मणिभद्र व मल्लभद्र यांचा बिमोड केला, तर रवळनाथांनी केलेल्या प्रार्थनेनुसार यमाई देवीने अवंदासुराचा वध करून त्या औध प्रांतात वास्तव्य करून राहिली. आता नाथांनी आपला मोर्चा मूळ पीठाकडं म्हणजे कोल्हापूरकडं वळवला. कात्यायनी कालिकेनं देवीला सुरास, काळभैरवाने कुंभासुर आणि सिंधुसुरास, इंद्रायणी देवीने महिषासुरास ठार मारले, तर सर्व भैरवांनी मिळून पुष्कर दैत्याचा विमान विध्वंस केला. अशा तऱ्हेनं सातत्याने आपल्या पक्षाची हानी होताना पाहूनही माघार न घेता रत्नासूर प्रत्यक्ष केदारनाथांवर चालून गेला. अशावेळी चोपडाही नाथांच्या मदतीला धावली. एका स्त्रीला रणमैदानावर पाहून रत्नासुरानं तिची निर्भत्सना केली. यामुळे संतापलेल्या चोपडाईनं परीघ आणि खडगानं रत्नासुराचं मुंडकं उडवलं. त्याच्या जमिनीवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून हजारो राक्षस निर्माण होऊ लागले. म्हणून चरपटांबेने रक्ताचे सारे थेंब जिभेने टिपून काढल्याने केदारनाथ रक्तभोजाचा वध करण्यात यशस्वी ठरले. तुम्ही आता बघताय तर आदिमाय चोपडाई असं या शक्तीचं नाव आहे. केदारनाथांना ज्याने मदत केली त्या तीन शक्तीपैकी ही आदिमाय आहे. तर केदारनाथांच्या दक्षिणेमध्ये ज्या मोठमोठ्या राक्षसांचा वध केला तो ह्या आईनेच केलेला आहे. तिचं मूळ नाव आहे चरपटांबा. पण ज्यावेळी रक्तवज मारताना त्याच्या शरीरावरचे जे रक्ताचे थेंब आहेत हे ह्या आईनं भक्षण केले किंवा चाटले. पण त्यानुसार या आईला चोपडा हे नाव प्राप्त झाले. आता तुम्ही ही जी मूर्ती बघता ही अष्टभुजा या स्वरूपातली आहे. आणि ह्याच चोपडा देवीनं रत्नासुर महिषासुर असे अनेक मोठे राक्षस त्या चोपडाने मारले. तर असं हे एक गंगेचं एक प्रकट रूप मला या ठिकाणी बघायला. ही वार्ता महालक्ष्मीला पोचताच तिच्या तोंडून छान, चांगला, भला आहे रवळनाथ असे सहजोद्गार निघाले. हे शब्द कानी पडताच सर्वांनी केदारनाथाचा चांग भलं, चांग भलं अशा शब्दात त्यांचा जय जयकार करण्यास सुरुवात केली. दरम्यान करवीर आणि कोल्हासूर यांच्यातील ऐक्य संपल्याची संधी पाहून श्री महालक्ष्मी आणि केदारनाथांनी त्या दोन्ही असुरांचा वध करून पृथ्वी निर्धोक केली. यानंतर केदारनाथ कोल्हापुरात श्री महालक्ष्मीची स्थापना करून परत उत्तरेत जाण्याचा विचार करू लागले. हे समजताच देवी महालक्ष्मी उदास झाली आणि तिने नाथांना रत्नागिरीवर राहण्याची विनंती केली. नाथांनी आदरपूर्वक या विनंतीचा स्वीकार करून रत्नागिरी येथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली. यालाच आपण भाविक लोक ज्योतिबाचा डोंगर आणि नाथांना ज्योतिबा म्हणून ओळखतो. रत्नागिरी पर्वतावर देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा राज्याभिषेक केला. पण अशा महत्त्वाच्या बाबतीत यमाईचा सल्ला न घेतल्यानं देवी यमाई संतापली. म्हणून नाथ स्वतः देवीच्या मंदिरी गेले आणि अंतःकरणापासून क्षमायाचना केली. देवीनं पण उदार अंतःकरणाने नाथांना क्षमा केली. आता आपण याच्यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे केदारनाथांना ज्या तीन शक्तीने त्याच्या दक्षिणेमध्ये त्यांनी मदत केली त्यापैकीच ही एक मूळ माया. मूळचे रेणुकीचा अवतार असलेलं हे जे रूप तुम्हाला दिसते ह्याच रेणुकीला केदारनाथांनी ज्यावेळी ते दक्षिणा आले त्यावेळी त्याला सांगितलं होतं की उद्या दक्षिण वाहिनीमध्ये जर मला तुझी गरज लागली तरी मी तुला अवश्य काय करेन, मी साकडं घालेन. त्यावेळी त्यानं सांगितलं तुम्ही ज्यावेळी मला माझी गरज बसेल तुम्ही फक्त काय करा, माझा तुम्ही धावा करा, मी त्याला प्रकट होईल. मग त्याप्रमाणे औंधासूर म्हणजे आता तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये औंध जे हे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हा औंधासूर राहत होता. त्याला कळलं की केदारनाथ एक राक्षाला मारा दक्षिणेत चाललेत. त्यावर त्यांचा मुकाबला करण्यासाठी तो या टेकडीवर उभा राहिला आणि त्यांना केदारनाथांना त्यानं युद्धासाठी त्यांना लटकारलं. त्यावेळी त्याचा वध यमाचे असते आहे हे ओळखून केदारनाथाने हाताने डमरूचा ये माई असं नाद करून या रेणुकीला त्यांनी साकडं घातलं आणि तूच प्रकट हो आणि ह्या औंधासुराचा वध कर असं म्हटल्यानंतर ही रेणुका यमाईच्या 11 विकार रूपामध्ये प्रकट झाली आणि त्या औंधासुराला त्या ठिकाणी त्यानं ठार मारलं. त्याच्यानंतर केदारनाथ
त्या ठिकाणी स्थापना करून इकडं आले. आणि ज्यावेळी केदारनाथांची ही संपूर्ण की दक्षिण मोहीम पार पडली, त्यावेळी केदारनाथांचा राज्याभिषेक महालक्ष्मीने केला. तो दुर्दैवानं त्यावेळेला महालक्ष्मीनं यमायला बोलवलं नाही. तो राग मनामध्ये धरून यमाईनं दक्षिणेकडे न येता औंध पर्वतावर राहणं पसंत केलं. शेवटी ही गोष्ट चोपडाच्या लक्षात आली आणि तिनं देवाला सांगितलं की आपण तुमचा राज्याभिषेक केला, पण आपण यमाईला बोलवायला विसरलो. मग आता तुम्ही जाऊन काय करा, यमाईचा रुसवा तुम्ही काढा. त्याप्रमाणे केदारनाथ जवळजवळ 3 वर्षे ह्या तीर्थक्षेत्रावरून औंधला जात होते आणि तिचा रुसवा काढत होते. शेवटी 3ऱ्या वर्षी यमाईनं सांगितलं की देवा तुम्ही इकडे येऊ नका, मीच रत्नागिरी पर्वतावर येते. त्याप्रमाणे ही मूळ माया यमाई ह्या चापेपणामध्ये प्रकट झाली. आणि नुसती प्रकट झाली नाही तर येणाऱ्या जे नवदाम्पत्य असतील, आपला जो भक्त असेल, त्या भक्ताचा जो प्रपंच आहे तो सुखी करण्यासाठी जे जे भक्त तिला मीठ आणि पीठ हे प्रपंच सार असणारी वस्तू तिला अर्पण करतात आणि त्यावेळी ती प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते. तर असं हे मूळ माया हे रेणुकेचंच एक रूप आहे. आणि आता तुम्ही ते जे मंदिर बघताय, हे मंदिर 1730 साली रामजी शिंदे जे ग्वाल्हेरकरांचे मूळ वंशज आहेत त्याने हे बांधलेलं आहे. तर असे हे यमाई तुम्हा आम्हा सर्वांनाच आपला सर्वांचा प्रपंच सुखाचा करण्यासाठी या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून स्वतः प्रकट झालेले आहे. हे कोट्यावधी लोकांचं कुलदैवत आहे. महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातील लोकांचे कुलदैवत. पण देवाला आल्यानंतर आपण देवासाठी दर्शन करताना आपण काय घेऊन जायला पाहिजे ते आपण थोडंसं आपण बघूया. हा गुलाल आहे. हा गुलाल म्हणजे मुक्तीचं प्रतीक आहे. आणि याचा गुलाल आता रंग आहे गुलाबी. त्यानंतर देवाला आवडणारी वनस्पती म्हणजे हा दवणा आहे. जसा देवा 3 गुणाचा आहे तसा हा दवणासुद्धा 3 दोषांना दूर करणार आणि ही देवाची आवडती वनस्पती. याचं मूळ नाव आहे दमना. देवासाठी त्यासाठी दैनिक सुरुवात पहिल्यांदा ह्या तुळशी वृंदापासून करायची असते. आता तुळस ही कोण आहे, ही कोण आहे, तर आपली सुरुवात झाली की ही तुळस अतिशय पतिव्रत असते आणि श्री विष्णूंची आवडती अशी तुळशी. तर तिच्या तुम्ही बघताय तिच्या पोटामध्ये हा मारुती आहे. मारुती कोणा ब्रह्मचर्य आहे. मारुतीनं तुळशीला आपली आई मांडली. त्याची सुरुवात इथून दर्शनाची केलेली आहे. ती दर्शन घ्यायची अशी पद्धत आहे. आपल्या ही नंदी कोण आहेत, तर धर्माचं प्रतीक असणार आहे. हे नंदीचं हे प्रतीक आहे. पण इथं जर बघितलं तर तुम्हाला 2 नंदी दिसतील. त्यात एक नंदी हा सगुण आहे आणि एक नंदी निर्गुण स्वरूपातला आहे. तर ज्यात तो लहान नंदी आहे तो सगुण स्वरूपातला आहे आणि तो मोठा नंदी आहे तो निर्गुण स्वरूपातला आहे. ते दोन्ही काय सांगतात, देवाची भक्ती करा, पण कशी करा, देवा सजाठवून करा असंही सांगतात. आणि तुम्हाला आणखी गोष्ट तुम्हाला आढळून येईल की या ठिकाणी असं जे नंदी आहेत यांची जी बसायची पद्धत आहे ती थोडीशी उलटी आहे. यांचं तोंड दक्षिणेला आहे. आणि आता तुम्ही हे जे मंदिर बघताय, हे मंदिर ग्वाल्हेरकर शिंदे यांचे मूळ वंशज राणू शिंदे यांनी 19 शतकामध्ये हे मंदिर बांधले. त्यानंतरमध्ये एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. आणि जो सगुण नंदी आहे त्याला तो काय करतो, देवाला हृदयामध्ये साठवून घेऊन बघतोय. त्याला ह्या डोळ्याची आवश्यकता नाही. आणि हा जो मोठा नंदी आहे हो काय करतोय तर आपल्या ह्या डोळ्याने देवाला बघतोय. त्यामुळे तो आपले डोळे उघडे ठेवून देव दर्शन करा असं सांगतो. म्हणून हा नंदी थोडंसं वाकून बघतो. केदारनाथाला मोदक दिलेला आहे. आणि केदारनाथाने काय केलं, त्याच्या बदल्यात गणपतीला मोरीच त्यांनी सांगायला त्यांनी ते घेतलं. ते घेतलं पहिला. मग आपलं आपण नंदी दर्शन घेतलं. नंदीच्या दर्शनानंतर आता आपण महादेवाचं दर्शन घेणार. आता ह्याही मंदिराचं अनेक वैशिष्ट्य तुमच्या समोर येतील.
पहिलं म्हणजे याला समोरून फक्त खांब आहे आणि आज जर बघितलं तर तुम्हाला आज एकही खांब असणार नाही. जसं कोल्हापूरचं बिनखांबी गणेश मंदिर आहे तसंच हे बिनखांबी महादेव मंदिर आहे, हे बऱ्याच लोकांना कल्पना नाही. आता आपण ह्या मंदिराची जर चौकट बघितली तर चौकटीवर गणेशपट्टी, हे गणेशाचं एक वैशिष्ट्य असं आहे, या पट्टीवर असणारा जो गणेश आहे त्या गणेश हातामध्ये मोदकाच्या ऐवजी मला बद्री फळ दिसेल. याचं कारण काय तर गणेशाने आपला मोदक कोणाला दिला नाही, पण ज्यावेळी केदारनाथांच्या युद्धामध्ये त्यांचा सेनापती जो तोरणबेर होता तो रत्नस्वामी मिळाला, त्यावेळी गणपतीची केदारनाथाने सेनापती म्हणून त्याने काय केली, निवड केली. आणि त्यावेळी त्याने सांगितलं की मला थोडंसं सेनापती म्हणून सूत्र हातात घ्यायचे आणि मी लढाईचं काम करणार आहे. त्यावेळी केदारनाथांचे सांगण्यावरून ते इथं आले, पण येताना त्याने केदारनाथाकडून तुमचं स्मरण मला काहीतरी द्या. त्यावेळी केदारनाथाकडून त्यांनी बद्रीफळ घेतलं आणि आपला जो प्रिय मोदक आहे तो केदारनाथात दिला. मग तुम्हाला आता आढळून येईल की इथं आढळणाऱ्या प्रत्येक गणेश पट्टीवरच्या गणपती हातामध्ये मोदकाच्या ऐवजी तुम्हाला बद्रीफळ दिसेल. ही या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. ज्योतिबा म्हणजे भक्तांचा कैवारी. भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते. देशाच्या विविध भागात ती विखुरली आहेत. यामुळेच दीन दुबळे गरीब यांना या सर्व स्थळांना भेटी देऊन दर्शन घेणे शक्य नसते. हे दुःख नेमकेपणानं ओळखून ज्योतिबांनी आपल्या परिसरात अशी 12 ज्योतिर्लिंगे स्थापन करून दीनजनांना दर्शनाची संधी प्राप्त करून दिली आहे. आता आपण नंदी दर्शन केल्यानंतर महादेव दर्शनामध्ये महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन करायचं. तुम्ही आता बघितलं तर हा पूर्णपणे दगडी छत आहे आणि या छताला एकही खांब नाही. आणि या छताचं वैशिष्ट्य असं आहे, इथं असणाऱ्या ज्या फरशा आहेत ह्या फरशा 11 या संख्येच्या पट्टीत आहेत. कारण 11 हे रुद्राचं प्रतीक आहे, म्हणून त्यात असणाऱ्या ज्या फरशा आहेत त्या 141 म्हणजे 11 रुद्राच्या पट्टीत आहे. आणि केवळ तुम्ही या फरशावर बघून ओम नमः शिवाय म्हटलं तरी तर तुम्हाला एक लघु जरी केल्याचं पुण्य तुमच्या पदावर पडतं. इतकं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आता हे जे मंदिर जे बघताय हे मंदिर 19व्या शतकामध्ये रानूजी शिंदे या शिंदे घराण्यातील मूळ पुरुषाने या मंदिराची स्थापना केलेली आहे. ती साधारणतः 19व्या शतकामध्ये. आता तुम्ही गावामध्ये बघताय त्यामध्ये ह्या गावामध्ये 3 लिंग दिसते. त्यातलं एक जे लिंग आहे ज्याच्यावर पूजा बांधलेली आहे हे मूळ 12 लिंगापैकी बद्री केदार या लिंगाची स्थापना केदारनाथाने केली. आणि आता ते कोकण लिंग बघताय ते काशी विश्वनाथ. आणि हे जे लिंग आहे हे ज्यावेळी हे मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ह्या लिंगाची स्थापना रानू शिंदे यांनी केलेली आहे. आणि देवाच्या आरतीची सुरुवात किंवा उपचाराची सुरुवात या मंदिरापासून होते. ही या मंदिराचं वैशिष्ट्य. आता आपण श्रीच्या मंदिरासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण नंदीचं मंदिर बघितलं, महादेवाचं मंदिर बघितलं. आता ही सगळी मंदिरं प्रत्येक आपापल्या वैशिष्ट्यानं परिपूर्ण आहे. त्यातच हे चोपडाचं मंदिर श्री केदारनाथाने हा दक्षिण मोहीम काढली. त्यावेळी केदारनाथाने ज्या 3 शक्तीने जी मदत केली त्याच्यामध्ये योगमाया महालक्ष्मी, त्याच्यानंतर माया यमाई, त्याच्यानंतर आदिमाया चोपडा. आदिमाया चोपडाई हे ह्या देवीचं नाव आहे. तर ही मूळची चित्रकूट पर्वतावरती आणि हे प्रभू रामचे सीतामाई हे या देवीचं स्वरूप आहे. तर तुम्ही आता बघताय त्या मंदिरामध्ये असताना जे 4 खांब आहेत 4 खांबावर प्रत्येक ठिकाणी मारुतीची एक अशा जवळजवळ 16 प्रतिमा आहेत. याचं कारण का तर ही देवी म्हणजे सीतामाईचं एक प्रतिरूप आहे. आणि ज्यावेळी जसं रामाने 10 तोणे रावण मारला, 10 तोणे रावण मारल्यानंतर काही काळानंतर 100 तोणे रावणाचा उदय झाला आणि त्यानं बिभीषणाला हातवी लावलं. त्यावेळी आता प्रश्न पडला हे 100 तोंडी रावणाचं पारिपत्य कोण करतात. त्यावेळी आकाशवाणी झाल्यानंतर
सीतामाई. मग आकाशाने काय सांगितलं तर ह्या शंभूतोडी रावणाचा जो वध आहे ती सीतामाई करेल. ज्यावेळी सीतामाईला आणण्यासाठी प्रभू रामचंद्राने महाराजांना आज्ञा केली त्यावेळी बजरंग बलीने आईची कोणत्या प्रकारची हे न करता आज्ञा न मागता आणि आईच्या पलंगाला हात घातला. त्यावेळी आई अतिशय जड झाली आणि त्यावेळी महाराजांचा गैरवाहन झाला. त्या प्रत्येक त्या तुम्हाला 16 प्रतिमा या ठिकाणी मंदिरात तुम्हाला जोडल्या दिसतील. तर असं ही चिरपटाम जिनं केदारनाथांना दक्षिण मोहिमेमध्ये मदत केली. देवादिदेव दख्खनचा राजा जो ज्याला पूर्ण अवतार म्हटलं जातं, देवांच्या भक्तांच्या संकटाला अगेसाशी धावून येणार आणि नवसाला असा देव म्हणजे हा दख्खनचा राजा केदारनाथ. ज्यावेळी महालक्ष्मी आपल्या श्रीविष्णूंचा त्याग करून या पृथ्वीतलावर आली आणि तिनं या ठिकाणी करवीरामध्ये वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर करवीर, कोल्हासूर, रत्नासूर काय या राक्षांचा जर त्रास होऊ लागला. त्यावेळी महालक्ष्मी विष्णूंना न जाता त्या महालक्ष्मीनं देवाला देव असा जो परिपूर्ण देव त्या परिपूर्ण अवतारासाठी प्रकट करण्यासाठी महालक्ष्मी हिमालयामध्ये गेली. त्यावेळी केतुसुद्धा षष्ठीयुक्त सप्तमीला हे दख्खनचा राजा केदारनाथ प्रकट झाला. त्यांचं मूळ नाव केदार असून हे सगळ्या अवतारांचं जातक सांगणाऱ्या गर्ग मुनींनी त्यांना केदार हे नाव हे केलं. त्याच्यानंतर हे केदारनाथ केवळ महालक्ष्मीसाठीच नव्हे तर सर्वसामान्य भक्तांसाठी सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व असुरांचा वध केला आणि केवळ आपल्या भक्तांसाठी दक्षिणेकडे क्रमण पवित्रमध्ये ते भक्तासाठी रात्रंदिवस या तीर्थक्षेत्री अनेक संत येऊन गेले, अनेक भक्त येऊन गेले. त्याच्यामध्ये समर्थ रामदाससुद्धा या ठिकाणी भेटून गेले. त्यावेळी जी सैनची आरती आहे जी दररोज म्हटली जाते ती आरतीची रचनासुद्धा समर्थाने याच ठिकाणी केलेली आहे आणि याच ठिकाणी समर्थाने एका अलौकिक अशा मारुती स्थापना केलेली आहे. तो म्हणजे दक्षिणमुखी मारुती. तर तुम्ही आता बघितलं असेल त्या मारुतीच्या पायाखाली मैकावती देवी आहे आणि अशा मारुती स्थापना करून एक प्रकारे भक्ताला त्यांनी श्रींचं दर्शन घेतल्यानंतर तुझ्यावर कोणत्या प्रकारे अनिष्ट येणार नाही त्यासाठी हा मारुती समर्थ आहे असं एक प्रकारे समर्थाने याच्यानं आपल्याला सांगितलं. आता मारुती दर्शन घेताना पश्चिमेत तोंड करून जे आपल्याला दिसतो त्या ठिकाणी महाराज प्रसाद असं लिहिलेलं आहे तो देवाचा तांबला आहे. देवाच्या पूजेचे मूल्यवान दागिने आणि देवांच्या कपड्यावर जे वस्त्र आहेत त्या ठिकाणी ठेवले त्याला जामदार खाना असं म्हणतात. दर्शन मंडपामध्ये तुम्ही बघितलं असेल 4 खांबाची योजना केलेली आहे. तर त्या 4 खांबापैकी श्रींचा जो उजव्या बाजूला जो खांब त्याला गरुड खांब म्हटलं जातं. आता गरुड खांब एवढ्यासाठी श्रींचं दर्शन केल्यानंतर म्हणजे त्याची कृपा आपणाला प्राप्त व्हावी आणि सर्वात शेवटी त्या गरुडानं आपल्याला वैकुंठाला घेऊन जावं ही प्रत्येक भक्ताची अपेक्षा असते, इच्छा असते. त्याचं संकेत म्हणून या ठिकाणी गरुड खांबाची रचना केलेली आहे. आणि तो गरुड खांब जर बारकाईने जर बघितला तर त्याच्यावर 10 अवतार आणि श्रींच्या प्रत्येक अवतार त्याच्यावर माहिती तुम्हाला बघावी. आणि इथे ना प्रत्येक भाविक देवादर्शन करण्यापूर्वी अगोदर गरुड खांबाला कवेत घेतो आणि गरुडाकडं आपल्याला वैकुंठाकडे नेण्याचं आश्वासन घेतो मगच श्रींचं दर्शन घेतो अशी या ठिकाणी पद्धत आहे. केदारनाथ दक्षिण मोहिमा ज्या 3 आदिमाया मूळ माया आणि योग माया या शक्तीने केदारनाथ सहाय्य केलं आणि त्या सहाय्यामुळं केदारनाथ दक्षिण यात्रा ही दक्षिण यात्रा कशी पार पडली. पूर्वी या ठिकाणी असताना केदारनाथांना देऊळ सोडलं तर इथे दरम्यान छोटी छोटी मंदिर या ठिकाणी होती. आता आपण जे बघतोय ही चोपडा देवीची मूळ जुनी मूर्ती ज्या ठिकाणी रानू शिंदेने महादेव मंदिर बांधलं त्याच्यानंतर
जे हिमतपात्र चव्हाणांचे जे का पूर्वज होते त्यांनी चोपड्याचं हे मूळ मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये ही मूर्ती त्याची ती मूर्ती काढून त्यांनी या ठिकाणी ती स्थापना केली. तर असं हे चोपड्याचं मंदिर हिमतपात्र चव्हाण यांनी 1900 शतकामध्ये बांधलेलं आहे. त्यातला हा परमभक्त जो नावजी ह्या नावजी हा मूळचा कराड तालुक्यातील किवळ गावचा राहणारा जो जवळजवळ 33 वर्षे तो देवाच्या दर्शनासाठी दररोज यायचा, आंदवणी येत होता. पण 33 वर्षामध्ये देवाने त्याला कधी विचारलं नाही तू दर्शनासाठी काय येतोस. पण त्या नावजीनं त्या केदारनाथाकडून जे मिळवलं त्याला तोड नाही. असा हा देवाचा परमभक्त नावजी. सर्व कार्य संपल्यानंतर ह्या नावजीनं देवाकडे एकच मागितलं की मला म्हणजे कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही, तू मला सगळं दिलेलं आहेस, तर मला एक तुझ्या पायाजवळ मला जागा दे आणि माझा उद्धार कर. त्याप्रमाणे नावजीला देवाने आपल्या पायाची जागा दिली. हा नावजी नव्हे, तो शेतकऱ्यांचं एक प्रतीक ज्याला बळीराजा म्हटलं जातं. म्हणून त्या ठिकाणी हा नावजी त्या ठिकाणी देवाच्या पायाजवळ आपलं हे करून चिनिद्रा घेऊन तो आपल्या शेतकऱ्यांना जो विनंती करतोय, तुम्हाला जर कोणतंही इच्छा साध्य करायचं असेल किंवा एखादं मागणी मान्य करायचं असेल तर तुम्ही काय करा, देवाशी तुम्ही प्राप्त करून घ्या. तुम्ही माहिती सांगा आता आपण अशी घेतोय की काळभैरव म्हणजे मूळचे काशीराज, काशीचा राजा म्हटलं जातं. की काशीचा राजा असणारा हा काळभैरव ज्यावेळी केदारनाथ दक्षिण भूमीसाठी दक्षिण निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांना मदत करण्यासाठी ही त्यांच्याबरोबर आले. केदारनाथांना सुद्धा त्यांचा अतिशय लढा आहे. केदारनाथांना जर सगळ्यात पहिले प्रेम कुठलं असेल ते म्हणजे काळभैरव. तर काळाचा महाकाळ असं यांना म्हटलं जातं. आणि या क्षेत्रात तो क्षेत्रफळ असल्यामुळे या ठिकाणी फोडणाऱ्या नावाचा मान केदारनाथाने काळभैरवाने दिलेला आहे. तर आता या काळभैरवाने केदारनाथला दक्षिणेमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. तर म्हणून त्यांना काळाचा महाकाळ असं म्हणतात. केदारनाथांच्या अष्टभैरवती हा एक गुढभैरव, ज्याला परशुराम असंही म्हटलं जातं. ह्यांना सगळ्या ज्या विद्या आहेत गुढविद्या त्या ह्यांना आत्मसात आहेत. आणि केदारनाथांच्या बरोबर ज्या ज्या राक्षसांनी युद्ध केलं त्यामुळे बरेचसे राक्षस हे गुढविद्या आत्मसात केलेले होते. त्यामुळे जारण मार उत्पाटन अशा अनेक विद्या त्यांना अवगत असल्यामुळं त्या राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी बऱ्याचशा विद्या केदारनाथांनी ह्या भैरवांच्या त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत. आणि त्या विद्यांचा वापर करून त्या राक्षसाला मारण्यासाठी अतिशय मोलाचं कार्य ज्यांनी केलं ते म्हणजे हे गुढभैरव. त्यांना परशुराम असंही म्हटलं. तुम्ही बघताय हा स्त्रींच्या अष्टप्रधानामध्ये अष्टभैरवमधला एक हा बाळभैरव आहे. देवाच्या भोवती अष्टभैरवांचं जे कवच आहे ते त्याने उभा केलेलं आहे. त्यामधला काळभैरवानंतर ज्याची ताकद जास्त आहे त्यातला हा एक बाळभैरव. जे अष्टभैरव होऊन गेले जे त्यांनी स्त्रीची हे करतात, रात्रदिवस सेवा करतात, त्यापैकी हा एक गंडभैरव. या गंडभैरवानं सिंधुरासारखा असा पराक्रमी दैत्य मानलेला आहे. तो केवळ काळभैरवांच्या माणसावरून तर असा हा गंडभैरव केवळ हा देव म्हणून मर्यादित नाही. त्याच्या आजच्या युगामध्ये ज्यावेळी लोकांना गंडमाळावर उठतात तर पूर्वी लोकांना गंडमाळेचा प्रादुर्भाव व्हायचा. त्यावेळी लोक ह्या भैरवाला नवस बोलून आणि दहीभात अर्पण करून हा गंडमाळेचा जो प्रादुर्भाव तो बरा करत असतात. आणि तो बरा करण्यासाठी
ह्या देवाच्या विशेष मदत मिळत असते असं हे अनन्यसाधारण असं गण्य भरवतं त्या ठिकाणी मोठं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कुबेराचा अंश असणारा ज्याला महालक्ष्मीचा बंधू असं म्हटलं जातं तो कुबेर म्हणजेच हा सुवर्णधारी. ज्यावेळी आपल्याला पैसा रक्कम किंवा गरिबीचा त्रास होतो त्यावेळी याची जर आपण पानाचुडा किंवा नारळ ठेवून याचे मन आनंदी भावी शरण गेलं आणि त्याच्यानंतर आपण जर मागणी केली तर हा भक्तांच्या सर्व जसा देव केदारनाथ पूर्ण करतो तसा हा भैरवसुद्धा भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो असा हा सुवर्ण करतो. भैरव अष्टभैरवमध्ये हे एक भैरव यांना विठ्ठल भैरव असं म्हणतात. विठ्ठल म्हणजे भयंकर क्रूर. श्रींच्या सिंधू वास्तविक ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराचा क्षेत्रपाल म्हणून विठ्ठलांना त्यांनी गौरव केलेला आहे. आणि इथे असताना कुठलाही विधी यांना नारळ पाण्याला ठेवून सुरू होतो. अष्टभैरवमधील हे एक भैरव आहे आणि हे यांची उत्पत्ती शंकरापासून आहे असं हे विठ्ठाईवरून ही या गावचं ग्रामदेव. ही श्रींची मूळमूर्ती ज्यावेळी जीर्णोद्धार झाला त्यावेळी नंदी सरकार जे नेपाळच्या जवळ त्याचे गाव आहे त्या नंदी सरकाराने ज्यावेळी देवाच्या मूर्तीचा जन्म केला त्यावेळी देवाची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी स्थापन केली. तिलाच आदिनाथ असेही म्हणतात. आणि ज्या ज्यावेळी महाप्रसाद वगैरे केला जातो त्यावेळी आदिनाथासमोर देवाचं जे काय पात्र असतं ते पात्र भरून त्याची पूजा केली जाते ती या ठिकाणी. ते शनीचं खरं तर शनी म्हणजे शनीच्या बाबतीत आपण थोडी भीतियुक्त धारणा आपल्या मनामध्ये असतो. तर श्रींचं दर्शन घेतल्यानंतर जो भक्त मंदिर श्रीच्या मंदिराबाहेर पडणार आहे त्यावर भक्तांना मार्गदर्शन घेतलं त्यावर तुझी नजर टाकणार असं श्री यांनी शनी सांगितलं. त्यामध्ये शनीचं बघितलं शनीच्या मंदिरात मोठी डोळे शनीच्या मोठीची डोळे आहेत ते झाकलेले आहेत आणि शनीने हात जोडलेले आहेत आणि शनीचं हे जे स्वरूप आहे हे आपल्याला अचंबित करणार आहे. आणि त्यांचं जे हे पवित्र आहे तो पश्चिमेकडे तोंड केल्यावर असं बघितलं. याचं कारण असं की ज्यावेळेस भक्त शनीच्या दर्शनात बाहेर पडतो त्या भक्तावर शनीची नजर पडू नये आणि तर कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला भोगू नये यासाठी श्री शनी महाराजांची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. आता आपण शनीचे गुरु आहेत आणि त्यांच्या पायाशी शनीची केली स्थापना ही नाकलनीय आहे पण आपलं समजलं. हा जो हे दिसतोय चौतारा दिसतोय हा ज्याच्यासाठी केदारनाथांचा अवतार झाला आणि ज्याच्यासाठी केदारनाथ या ठिकाणी ह्या दक्षिण दिशेकडे आले तो रत्नासूर. त्या रत्नासूर केल्यानंतर ह्या नगरीत त्यांनी रत्नागिरी असं नाव दिलं. त्या राक्षस रत्नासूर समाधी म्हणजे हा चौथरा. तुम्ही आज वर जो खांब बघताय हा यालाच बगाड असं म्हणतात. तर ह्या बगाडाचा जो खांब आहे या खांबावर आजसुद्धा ज्यावेळी रत्नासुराचा शेवटची घटकाजवळ आली त्यावेळी रत्नासुराने देवाकडं तिळभर रक्त मागितलं. तर त्या तिळभर रक्ताच्या ऐवजी आजसुद्धा आता ह्या गावामध्ये जे लग्नसोहळे पार पडतात किंवा विवाह पार पडतात त्यावेळी त्यांना नाडापुडी आणि रक्ताच्या ऐवजी थोडंसं तेल या ठिकाणी अर्पण करतात. तो विधी आजही चालू आहे. तर असं हे चौथरा म्हणजे रत्नाचोराची समाधी ज्यालाच या गावातील लोक बगाड असंही म्हणतात. जगन्नाथांचं जो वाहन त्याचं प्रत्येक देवाच्या प्रत्येक विधीमध्ये अश्वांना आनंद साधन होतं. तर आजपर्यंत ज्या अश्वाने देवाची सेवा केली त्या सर्व अश्वांचं या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात येते. तर हे सेंच्या अश्व समाधी मंदिर आता समोर बघताय
तिला सिद्ध सरस्वती असं म्हणतात. सिद्ध सरस्वती हे एक रूप आहे आणि या सिद्ध सरस्वतीच्या आजूबाजूला बघताय तर बरीचशी तुम्हाला शिल्प ह्या मंदिरात तुम्हाला दिसत आहेत. तर ही जी काय शिल्प आहेत त्याच्यामध्ये जे काय चक्राकृती जे काय हे आहेत आकृती आहेत तर ते आकृती तुम्हाला असं सांगतं की हे जे मंदिर आहे हेमाडपंथी ते हेमाडपंथी मंदिराची जी रचना आहे आणि त्या मंदिराची पायापासून शिखरामध्ये असणारी उंची कशी मोजायची ही त्या ठिकाणी असलेली जे काही आतले जे काय बारीक बारीक वर्तुळ आहेत त्यातल्या आणि त्यामध्ये जे काय पाकळ्या आहेत त्या पाकळ्या आणि जी काय वर्तुळ आहे त्याचा विषय तुम्हाला जर गुणाकार जर केला तर या मंदिराची तुम्हाला पायापासून तुम्हाला आंबेली रुंदी तुम्हाला मिळेल एवढं ह्या शिल्पामध्ये वैशिष्ट्य आहे. आणि साहित्यामध्ये बरीचशी अशी शिल्प आहेत. तर त्याच्यामध्ये एक शिल्प आहे मत्स्याचा भेद करताना. आता मत्स्याचा भेद फक्त अर्जुनानंच करायचं का तर आपणालासुद्धा मत्स्याचा भेद करायचा तर कोणासाठी तर आपल्या आयुष्याचं सार्थ करण्यासाठी हीच ही शिल्प आपल्याला शिकवून येत असतात. आणि देवदर्शन घेतल्याबरोबर त्या शिल्पाकडे आपण चिकित्सक दृष्टीने बघणं गरजेचं त्यांना मागून घेतो त्यांच्या समाधी नाही कामध्ये काय असं तुमच्यावर जे काय भक्ताच्या तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हक्केला तुझावर देवी महादेवी माते महालक्ष्मी श्री वर्चस्वमानुष्यमाने धनं धान्य निर्गमायो श्रीपादुषा पादुषा भवत्पुना ततो महेशम्भ्रामशासनानशनि हरि तस्मात् वीराय हरिपुरुषा सजाय वसन्तु अस्यासीदाजं ग्रीष्म्यात्मशद्वे प्रयत्नं परशि मोक्षं माझ्या उंच डोंगरात देवा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर देवा गोड माझी ही मानून या घे नाही मोठं मागण नाही कुळी हावर बापा वाणी माया तुले कराला दे अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर चांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल चांग भल देवा चांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल
गरिबांचा वाली, दीनांचा नाथ, देवाधिदेव दख्खनचा राजा श्री ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ. भक्तांची संकट दूर करून त्यांचं कल्याण करण्यासाठी, त्यांना कृपाशीर्वाद देण्यासाठी ज्योतिबा रत्नागिरी डोंगरावर भक्तांची वाट पाहत सदैव उभे आहेत. अशा या देवाच्या दर्शनासाठी, कृपेसाठी लाखो भाविक भक्त येत असतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा अनेक भक्त ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात. श्री ज्योतिबा ज्यांचं कुलदैवत आहे असे भक्त यथाशक्ती देवाची सेवा भक्ती करत असतात. अशा या भक्तापैकीच आपला देसाई परिवारही ज्योतिबा व कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी अढळ श्रद्धा ठेवून शेकडो वर्ष अव्याहतपणे कुलविधी, धार्मिक विधी चालवत आहे. ज्योतिबाला येणाऱ्या भक्तांना आणि भाविकांना ज्योतिबाच्या कार्याची, अवताराची पूर्ण माहिती मिळावी यासाठी मंदिराच्या आवारात देसाई परिवारातर्फे हा बोर्ड लावण्यात आलेला आहे माहितीचा. बघा आता उडकून चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाची यात्रा असते. या यात्रेमध्ये सासनकाठ्यांना मान असतो. या मानाच्या सासनकाठ्यांमध्ये आपली शासनकाठी मानाची आहे. त्यामुळे शासनकाठीची सुरुवात केव्हा आणि कशी झाली हे थोडक्यात आपल्याला पाहायचे आहे. या ठिकाणी आमच्या चव्हाण कुळीची माहिती आपल्याला परिचित करून देणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आमचं कुळ मणिभद्र राजा सोमवंशी यांचं कुळ आहे. उपनाम चव्हाण, गोत्र वसिष्ठ ऋषी, कुलदैवत ज्योतिबा, चाचरी मुद्रा नृसिंह मंत्र तख्तगादी पंजाब, पिवळी गादी, पिवळं निशाण, पिवळा वारू, लग्नकार्यास देवक, वासुंदी वेल किंवा दांगडीचा वेल, विजयादशमीस शस्त्रपूजने, खांडा यांची कुळे इतर येणेप्रमाणे चव्हाण, धडम, वारंगे, दलपते ही चारी कुळी मिळून चव्हाण क्षत्रिय धर्म चालवतात. सोवळे धृतवस्त्र परिधान करणं, गोग्रास देणं, अतीत अभ्यागत पाळणं, पुराण श्रवण करणं. या घराण्याचं मूळ गाव आटपाडी असून तेथे 3 गावं इनाम मिळाली आहेत. आडनाव देशमुख इनामदार. तेथून विजापुराजवळ वरंगुळास येऊन पाटीलकी पण मिळवले. तेथून गारगोटीजवळ भाटवाडीस आले, देशमुख पण मिळवले. तेथून हेदवडेस आले, तेथे पण देशमुख पण मिळवले. हेदवडेहून हुपरीस आले, आडनाव देसाई. हेदवडेस ग्रामदैवत श्री ज्योतिबा. हेदवडेहून अंदाजे 1854 साली रावजीराव हे हुपरीस आले. रावजींना 5 मुलं होती. ज्योतिराम, नागोजीराव, राघोजीराव, श्यामराव आणि भागोजीराव. यांच्यापैकी नागोजीराव व राघोजीराव यांचा वंश पुढे वाढला. बाकी तिघांना मुलं झाली नाहीत. यासाठीच किंवा अन्य काही त्रास होऊ नये म्हणून रावजींनी ज्योतिबास नवस बोलला आणि तेव्हापासून सासनकाठीची सुरुवात झाली. अंदाजे 1890 ते 1900च्या दरम्यान सासनकाठीची सुरुवात झाली.
त्यास अंदाजे 100 ते 110 वर्ष झाली. पुढं नागोजीरावांना 7 आणि राघोजीरावांना 5 मुलं झाली. आता नागोजीरावांची संतती अशी: तुकाराम, ज्ञानदेव, सखाराम, भाऊसाहेब, देवराव, यशवंतराव आणि गणपतराव. आता राघोजीरावांची संतती: दत्ताजीराव, विठ्ठलराव, हरिभाऊ, कृष्णाजीराव आणि शंकरराव. प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळं घरची परिस्थिती साधारण होती. मुलं मोठी होऊ लागली, पण कष्ट करण्याची तयारी चिकाटी यामुळं प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलता येऊ लागली. आर्थिक परिस्थिती बदलून घरामध्ये सधनता आली. कर्तव्य, साहसी वृत्ती आणि बौद्धिक क्षमता ही क्षात्र तेजाची लक्षणं या जोरावर लवकरच या मंडळींनी हुपरी गावामध्ये सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करून गावामध्ये आपला वचक निर्माण केला. गावामधील महत्त्वाच्या संस्था व इतरही महत्त्वाच्या पदी या मंडळींनी आपली योग्यता दाखवून दिली आहे. उदाहरणार्थ 1970-71 श्री तुकाराम नागोजीराव देसाई, 1972 ते 78 श्री आप्पासाहेब सखाराम देसाई, असं सलग 8 वर्ष हुपरीचं सरपंचपद देसाई घराण्याकडे होतं. कैलासवासी श्री दत्तात्रय राघोजीराव देसाई हे गणेश सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे संचालक होते. कैलासवासी श्री देवराव नागोजीराव देसाई हे दर्गा तालीम, दर्गा चौक गणेश मंडळ व शिवाजी चौक गणेश मंडळाचे 25 ते 30 वर्ष अध्यक्ष होते. तसेच गाव भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतेवेळी ते समितीचे अध्यक्ष होते. कैलासवासी श्री कृष्णराव राघोजीराव देसाई हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 1970 मध्ये सन्मानपत्र देण्यात आले होते. कैलासवासी श्री गणपतराव नागोजीराव देसाई यांची तालुका पंचायत समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाली होती. कैलासवासी श्री शंकरराव राघोजीराव देसाई हे चांदी कारखानदार असोसिएशनचे 40 वर्षे संचालक होते. तसेच यशवंत औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन होते. श्रीमान शहाजी कृषी औद्योगिक शेतकरी सहकारी संस्थेमध्ये श्री हंबीरराव तुकाराम देसाई हे सभापती होते व सध्या ते उपसभापती आहेत. श्री मानसिंगराव हरिभाऊ देसाई हे चांदी औद्योगिक सहकारी संघाचे 1982 पासून आजपर्यंत अध्यक्ष आहेत. तसेच 1987 पासून युवा शक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे सभापती आहेत. श्री सदाशिव भाऊसाहेब देसाई यांना सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी समाज कल्याण मंत्री श्री चंद्रकांतजी हंडोरे यांच्या हस्ते मुंबई येथे 2009 साली प्रगत महाराष्ट्र फेलोशिप सन्मान हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. श्री बाळासाहेब भाऊसाहेब देसाई हे चांदी कारखानदार असोसिएशनमध्ये संचालकपदी कार्यरत आहेत. छत्रपती राजाराम गवती कुरण शेतकरी सेवा सहकारी संस्थेमध्ये श्री राजाराम गणपतराव देसाई हे सलग 3 वर्ष सभापती होते व संचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री विजय गणपतराव देसाई यांना 2009 या सालामध्ये पैसा फंड बँकेचा यशस्वी कल्पक उद्योजक हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांचे विजय कृषी सेवा केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे.
श्री प्रतापसिंह आप्पासाहेब देसाई हे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून 10 वर्ष कार्यरत आहेत. तसेच युवा पिढीचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक कार्यामधील अतुलनीय योगदानाबद्दल समर्थ फाउंडेशन मुंबई यांचेकडून राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे व धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत 2011 साली मिळाला आहे. देसाई घराण्यातील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची माहिती आपण घेतली. या पुरुष मंडळी बरोबरच या घराण्यातील महिलाही मागे नाहीत. आपल्या कर्तृत्वाने महिलांनीही आपले कौशल्य दाखवून दिले आहे. सौभाग्यवती मीना मानसिंगराव देसाई या महालक्ष्मी महिला पतसंस्थेच्या संचालिका आहेत. तसेच पैसा फंड बँकेच्या वनिता महिला मंडळाच्या सदस्य आहेत व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. सौभाग्यवती कमल बापूसाहेब देसाई या 1997 ते 2002 पर्यंत हुपरी ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होत्या. याचबरोबर हुपरीमधील परंपरागत चांदी व्यवसायामध्ये या मंडळींनी यशस्वी प्रगती केली आहे. 1935च्या दरम्यान नागोजीराव व राघोजीराव यांच्या मुलांची एकत्र चांदी दुकानदारी होती. त्यावेळेस गावामध्ये देसाई, शिकलगार, बन्नोळे, देसाई मेथे अशी 3 ते 4 चांदी दुकाने भागीदारीत होती. कुलदैवत श्री ज्योतिबा व कुलस्वामिनी तुळजा भवानी यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या परिवारास ही प्रगती साधता आली. आपल्या भक्तीनं, श्रद्धेनं हा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला आणि राहील सुद्धा. ज्योतिबा यात्रेदरम्यान नागोजीराव व राघोजीराव यांच्या सोबत घरातील सर्व करती मुलं बैलगाडीतून वाजंत्री, चौघडे अशा सर्व लवाजम्यासह सासनकाठी घेऊन ज्योतिबांच्या दर्शनात जाऊ लागले. हळूहळू या कार्यक्रमास उत्सवाचं स्वरूप येऊ लागलं. या उत्सवाची व्याप्ती वाढविण्यात कैलासवासी श्री देवराव नागोजीराव देसाई यांचा फार मोलाचा वाटा आहे. भारदस्त व्यक्तिमत्व, जितका कडक तितकाच व्यवहारी स्वभाव आणि भावामधील असणारं सहकार्य एकी, यामुळं त्यांनी हुपरीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये आपला व परिवाराचा दरारा निर्माण केला. दर्गा चौक व गणेश मंडळाचे ते 25 ते 30 वर्ष अध्यक्ष होते. तसेच शिवाजी चौकामधील शिवाजी महाराजांचा पुतळा बसवितेवेळी ते समितीचे अध्यक्ष होते. पुतळा बसवितेवेळी त्यांनी पुढाकार घेऊन गावामधून स्वतः फिरून वर्गणी गोळा केली. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रमाणेच सासनकाठीच्या सोहळ्याची ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. कैलासवासी श्री देवराव देसाई यांच्या नंतर या सासनकाठीची व यात्रेची जबाबदारी श्री राजाराम देसाई हे सर्व बंधूंच्या सहाय्याने यशस्वीपणे पार पाडित आहेत.